एक त्या महापौर आहेत, त्यांना हे जालना शहर चालवायचे. त्या जालना शहराच्या पहिल्या महापौर आहेत. ही महानगरपालिका पहिल्यांदा अस्तित्वात आली. जालना नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि त्यांच्याकडनं शहराला पण खूप अपेक्षा आहेत, सर्व नगरसेवकांना पण खूप अपेक्षा आहेत. आणि शहराचं जर समजा खरा एक फॉर्मॅटमध्ये शहर विकासाचा एक दूरदृष्टिकोन जर बसवायचा असेल, एक चांगला फॉर्मॅट त्यांना तयार करावा लागेल आणि त्यांनी असा फॉर्मॅट तयार केला पाहिजे की येणाऱ्या महापौरांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. पण त्यासाठी त्यांना त्या पद्धतीनं काम करावं लागेल. मात्र त्या नियमबाह्य काम करतायत सध्याला. 49 मध्ये मी कुठंच न बसत असताना ते मला नोटीस देऊन टाकली. त्या कायद्यात असं कुठंच म्हणलं नाही. त्या कायद्यात फक्त एवढंच सांगितलं की महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा चालू असताना पीठासीन अधिकाऱ्याला दिलेल्या पॉवरमध्ये तेवढं सांगितलेलं आहे की एखादा सभासद जर गैरवर्तन करत असेल, अपशब्द वापरत असेल, काही चुकीचं बोलत असेल तर तेवढ्या वेळापुरतं त्याला तिथून सभागृहातून बाहेर जाण्याचं ते सांगू शकतात त्या सभेपुरतं. असे ते पॉवर आहेत. ते वाटल्यास मी ती पण देतो तुम्हाला सगळ्यांना, अनुसूची 2 पण देतो तुम्हाला. पण त्यात नियमातच ते बसत नाही. बरं, त्याच्यानंतर आता परत त्याच्यात दुसरी आणखी त्यांनी एक कडी केली. आता एक पत्र काढलं त्यांनी आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याकडे आलं आणि त्यांनी आता प्रसारण माध्यमाला आणि बाहेर सांगायला सुरू केलं की आम्ही नोटीस परत घेतली. बरोबर आहे, आता त्यांनी नोटीस परत घेतली म्हणताय, पण मुळामध्ये भाग काय, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चर्चा करून आणि आक्षेपार्ह शब्द त्याच्यातून वगळणार आहे. त्यांनी माझ्याशी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चाच केली नाही. आमची कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी नोटीस परत घेताना पत्रात लिहिलं की आम्ही आक्षेपार्ह शब्द काढणार आहे. तर मी आक्षेपार्ह शब्द एकही बोललेलो नाहीये, पण ते काढणार काय त्याच्यामधलं. आता त्यांनी खरं म्हणजे ना, त्यांनी त्या नोटीसचं त्यांनी मला त्या 24 घंट्याचा टाइम दिला होता. मी आजपर्यंत त्या नोटीसला ते बघा, मी कायद्याचा खूप सन्मान करतो, कायद्याचा मी सन्मान करतो. जर समजा नियमानुसार नोटीस असली, संविधानिक नोटीस असली तर तिला मी बरोबर उत्तर दिलं असतं. त्यांनी मला 24 घंट्याचा टाइम दिला. कुठल्या आधारे दिला, काय दिला, काहीतरी कळतं का? 24 घंटे टाइम दिला. आता मी 24 घंटे होऊन गेले, मी काही उत्तर आजपर्यंत दिलं नाही. मग त्यांनी माझ्यावर कारवाई करावी. माझं जर चूक असेल ना, त्यांनी कारवाई कर. त्यांना त्या कायद्यात माझ्यावर पत्र काढायचं असेल तर हे पण लिहिलं असेल ना की माझ्यावर काय कारवाई करता येते. तर मग त्यांनी त्या पद्धतीने ती कारवाई करावी माझ्यावर. मी तर तुम्हाला सांगतो, माझ्यावरती कुठल्याच प्रकारची कारवाई करू शकत नाही. मात्र मी स्वतः त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करणार आहे. मी त्यांना एक लिगल नोटीस मी माझ्याकडून त्यांना पाठवणार आहे. कारण त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये जे केलं ते अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी नोटीस काढलेली. मी त्या नोटीसचा निषेध करतो आणि ती जी नोटीस आहे ती नोटीस मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या सगळ्यांच्या समोर मी ती फाडून कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकतो. पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, ही पत्रकार परिषद आत्ताच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौरांच्या म्हणण्यानुसार काही गदारोळ झाला आणि त्याच्यावरचा ठपका त्यांनी माझ्यावर ठेवला. आणि तो ठेवत असताना त्यांनी मला एक कारणे दाखवा नोटीस दिलेली. ही कारणे दाखवा नोटीस जी आहे ती महानगरपालिका अधिनियम 1949च्या ड2 नुसार दिलेली. सर्वप्रथम माझं असं म्हणणं आहे की आपण सर्वांनी, मी एक छोटी 4 मिनिटाची क्लिप तुम्हाला दाखवतो, 4च मिनिटाची, थोडी आपण सगळ्यांनी बघावी, म्हणजे आपल्या पण लक्षात येईल की नेमकं सभागृहात त्या दिवशी झालं काय होतं. कारण माझं असं म्हणणं आहे की मी कुठल्याच प्रकारचा अपशब्द वापरलाच नाही. जी नोटीस काढली ती 2 गोष्टीनं चुकीची आहे, एका नाही. एक तर मी काही न करता मला नोटीस काढली आणि दुसरं ती कायद्याप्रमाणे बसतच नाही. की त्यांचं म्हणणं आहे 1949 ड2 नुसार त्यांनी नोटीस दिली अनुसूचीमध्ये, ती कायद्यात बसतच नाही. तर या दोन गोष्टी असल्या कारणानं त्याला चालू करने को बोल दो ना उसको.
सेट होईल. ते बघा, कुठेही असो, महापालिका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, काही जरी असलं तरी ती कायद्याप्रमाणे चालणार ना, कोणी मनाप्रमाणे चालू शकणार नाही. त्या संदर्भाने मी म्हणलो की महापौरांना घरचे नियम लावता येणार नाही. माझा म्हणण्याचा अर्थ काय तिथं आता, की बाबा तुम्ही जर म्हणता की तुम्ही जे सांगता, बघा दोन गोष्टी झाल्या. काय म्हणले, पहिले संख्यानुसार, आयुक्त मॅडम पण सांगतात की संख्येनुसार, पहिले महापौर पण म्हणल्या संख्येनुसार, नंतर मध्येच महापौर म्हणतात की नाही संख्येनुसार नाही. मग आहे कशानुसार? त्यांचं एकमत नाहीये नेमकं की कशा संदर्भात ते सांगतायत ते. आणि बरं भर सभेत एकच उत्तर दोन रिपीट ताबडतोब एका मिनिटात बदललं. पहिले संख्येनुसार म्हणतात, परत संख्येनुसार नाही म्हणत नाही, परत उपमहापौर म्हणतात की नाही संख्येनुसार. अरे असं कसं होऊ शकतं? तुम्ही काहीतरी एक ठरवून सांगा ना, तुम्ही जर नियम केला तर. मुळामध्ये कसं असतं, मी स्वतःच मागील एक सर्वसाधारण सभेमध्ये मांडलं होतं की महापालिका अस्तित्वात आली, मात्र आजपर्यंत महापालिकेचे अधिनियम तयार झालेले नाहीत. मी सांगितलं स्वतः, मी सूचक आहे त्या गोष्टीचा, मिनिटवर येते, मी सुचवलं. आजपर्यंत महापालिकेनं नियम तयार केले. मी म्हणलो, त्याच्यानंतर मग आणखी सदस्य बोलले, मग एक समिती करायचं ठरलं त्या सभेमध्ये. ते सगळं ठरलं. ते सगळं ठरल्याच्या नंतर ह्यावेळेस काय केलं त्यांनी, एक महापालिकेचे नियम तयार केले, असं आम्हाला अजेंड्यामध्ये देऊन टाकलं. मात्र कुठली समिती नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने कॉपी केली, कॉपी पेस्ट केलं. जर कॉपी पेस्टच जर करायचं होतं कधी, तर मग ते पहिले पण करता आलं असतं. आमचं काय म्हणणं आहे की प्रत्येक महापालिकेनं आपापल्या पद्धतीनं आपापल्या शहराच्या नागरिकांच्या गरजांनुसार काहीतरी नियमांमध्ये बदल केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी सगळीकडे सारखे नियम असते तर एकच सगळीकडे लागू झाला असता, तसं नाहीये. प्रत्येक महापालिकेला आपले स्वतःचे काही नियम तयार करता येतात. आणि मग त्यासाठी जर आम्हाला जर जनतेने निवडून दिलं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं, तर एक समिती तिथं लोकप्रतिनिधी असली पाहिजे. आणि त्या समितीने एक जालना शहराला आवश्यक काय आहे, आज जालना शहराची आवश्यकता काय आहे, पुढचं 50 वर्षात जालना शहर कसं कसं असेल, या अनुषंगानं काहीतरी त्याच्यामध्ये एक नियम तयार केला पाहिजे. तसं काही न करता ते नियम लावले आणि पूर्ण सदस्यांनी एक मतानं ते फेटाळून लावले. ते काही ह्या सभेत मंजूर झालेच नाही आणि यांना असं कुठलेच पावर नाही. आता मला म्हणत असं आहे की जर महापौर जर असं करणार असेल, कधी नोटीस काढतात, मी म्हणतो मला नोटीस काढू, तर तुम्ही जे बेशिस्त वर्तन करताय, जालना शहरामध्ये एवढी आज स्वच्छतेचं प्रॉब्लेम्स आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, हे सगळे त्या कर्मचाऱ्यांनी नोटीस काढण्याला वेळ घातला असता महापौर मॅडमनं मला काढण्यापेक्षा, तर कदाचित त्याचा फायदा झाला असता. महापौर आल्यापासून महापौरांनी आजपर्यंत किती कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्या? का जालना महापालिकेमध्ये एवढा सुंदर कारभार चालू आहे की एकाही कर्मचाऱ्यांना आजपर्यंत नोटीस बजावायला वाटली नाही आणि नगरसेवकाला मात्र नोटीस बजावावं वाटली. म्हणजे आश्चर्याचं नाही आहे. बरं, आता आपण सर्वांनी क्लिप पाहिली, मला सांगा तुम्हाला कोणाला तरी असं वाटतं काय मी काहीतरी आक्षेपार्ह बोललो म्हणून? घरचा कायदा मी बोललो बरोबर आहे, पण बरोबर आहे ना, महापौरांना घरचा कायदा कोणालाच नाही करता येणार ना. अगदी पंतप्रधान जरी असेल त्यांना घरचा कायदा नाहीच करता येणार. त्यांना जर काही वाटलं तर ते सभागृहासमोर आणावं लागेल, कायदा करून घ्यावं लागेल. ते बिल पास झाल्याच्या नंतरच त्याला त्याच्यात अंमलबजावणी होईल. साधी गोष्ट आहे ना एकदम. त्यात त्यांच्या मनाला लागण्यासारखं किंवा सभागृहाचा अपमान होण्यासारखं मी काहीच बोललो नाही. बरं, मी नंतर कळतोही ना, म्हणतो की मी पूर्णपणे पालन करतो तुमचं, फक्त मला तुम्ही नियम दाखवा. तर त्याच्यावर एकही उत्तर नाही. मग ही दडपशाही वाटत नाही का? म्हणून मला असं वाटतं की मी एक अपक्ष नगरसेवक आहे आणि माझा आवाज दाबण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न चालू आहेत, असं मला याच्यातून एकदम स्पष्टपणे जाणवलं. याच्यातून